नमस्कार मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवणार आहे राजगड किल्ल्याचा दुसरा पार्ट, ज्यामध्ये आपण बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघणार आहोत। मी आशा करतो तुम्ही माझा या व्हिडिओचा पहिला भाग पाहिला असेल, ज्यामध्ये आपण संजीवनी माची आणि पद्मावती माची पाहिली। चला तर मग आपण वळूया पहिलं सुवेळा माची आणि त्यानंतर बालेकिल्ल्याकडे। आता आपण वळूयात सुवेळा माचीकडे। सुवेळा माची गडाच्या पूर्व दिशेला आहे। या माचीला सुद्धा दुतर्फा चिलखती तटबंदी आहे। माचीवर पाण्याचे टाके, 2 बुरुज, सदर, डुबा डोंगर, काळेश्वरी परिसर आहे। सुवेळा माची ही सूर्योदय पाहण्यासाठी योग्य जागा आहे। या माचीवर एक नेडे आहे, त्याबद्दल संक्षिप्त रूपात पुढे सांगेनच। या नेड्याच्या जवळच छुपा मार्ग किंवा छोटे भुयार आहे, जे गडाच्या तटबंदीमधून बाहेर जाते। आपण सनराइज बघण्यासाठी आता सुवेळा माचीवर आलो होतो। सुवेळा माचीवर पाण्याचा इथे एक हौद आहे। हा इथे एक डुबा डोंगर म्हणून एक कडा आहे, आणि ह्या कड्याची एक बाजूची एका बाजूवर जी हिरवळ दिसते ती वर्षाचे 12ही महिने असते, आणि त्याच्या ऑपोजिट साईडला उन्हाळ्यामध्ये कोरड पडलेली असते। हा एक घाण्याचा दगड आहे। बांधकामासाठी जे त्या काळी सिमेंट वापरलं जायचं, त्यासाठी रेती, चुना आणि आणखीन काही खडी किंवा दगडी ही मिक्स करून या जाताने ते मिक्स केलं जायचं, आणि त्याचं जे मिक्सचर आहे ते हे की जे काय बांधकाम आहे त्यासाठी वापरलं जायचं। अशा प्रकारची जाती बऱ्याच गडांवर अजूनही शाबूत आहेत। सुवेळा माचीवरच पहिल्या बुरुजाला लागून एक हत्तीच्या आकृतीचा दगड आहे, ज्याच्या मधोमध एक मोठं छिद्र आहे, आणि असं म्हणतात की त्या छिद्राच्या साईडनेच गुप्त असा पळून जाण्याचा मार्ग होता। तुम्ही निरखून बघाल तर तुम्हाला दिसेल की हा पुढचा जो भाग आहे तो हत्तीच्या डोक्यासारखा आणि सोंडेसारखा दिसतोय। हत्ती प्रस्तरमध्ये असलेले हेच ते नेडे जे नकाशामध्ये दाखविले आहे। 3 मीटरच्या व्यासाचे असलेले, पावसाच्या पाण्याचा मारा आणि वेगाने वाहणारा वारा यामुळे कदाचित हे तयार झालेले असावे। आमच्या ग्रुपमधील काही ट्रेकर्सने त्यामध्ये बसून छायाचित्रे घेण्याचा आनंद घेतला। मी जसं म्हणालो की या हत्ती प्रस्तरच्या इथून एक छुपा मार्ग आहे पळून जाण्यासाठी, तो या साईडने आहे। जो डायरेक्ट गडाच्या बाहेर जातो।
तटबंदीमध्ये बनविलेली प्रातर्विधीची व्यवस्था. तिन्ही माच्यांच्या मधोमध बालेकिल्ला आहे. सुवेळा माची आणि पद्मावती माचीवरून इथे जाण्यासाठी मार्ग आहेत. बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तासाची वेगळी चढाई करावी लागते. बालेकिल्ल्यावर पाहण्यासाठी मंदिरे, राजवाड्याचे अवशेष, सदर, दारुगोळा कोठार, बाजारपेठ, पाण्याची तलावं आहेत. बालेकिल्ल्यावरील हे चंद्रकोर तलाव. ही त्यावेळची बाजारपेठ. मित्रांनो, या लहान इमारतीचं, ही लहान इमारत कसली असेल याचा अंदाज लावतो येतोय का तुम्हाला? इमारत अगदी लहान दिसते, पण मी मुद्दामून तुम्हाला त्याच्या बोर्डावरचं नाव दाखवतो. ही इमारत दुसरी काही नसून राजवाडा आहे. हे राजवाड्याचे अवशेष आहेत. त्या खोल्यांची साईज बघून आपल्याला असं वाटत असेल की या खोल्यावल्या लहान राजा एवढ्या लहान खोल्यांमध्ये कसा राहत असेल. मुळात महाराजांची राहणी जी होती ती अगदी साधी होती. महाराजांच्या राजवाड्याच्याच मागे एक छोटीशी खोली दिसते. या खोलीकडे बघून तरी असा अंदाज लागतोय की हा स्वयंपाकगृह असावं. आणि पाण्याचा ड्रेनेज जाण्यासाठी
इथून मार्ग बनवलेला आहे. नाही सगळं असेल हा. आणि हे इथून पाणी आणत आहे एक गजर असं पाणी 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 ना स्वतःसाठी. राजवाड्याच्या बाजूलाच दारू गोळ्याची इमारत दाखवली आहे. मला या गोष्टीचा विश्वास नाही बसत आहे की राजवाड्याच्या बाजूला दारुगोळा असेल. बोर्ड तर तसा लावलेला दिसतो. बाले किल्ल्यावरची सदर. माच्यांवरची जी सदर आहेत खाली त्याच्यापेक्षा ही सदर जास्त मोठी दिसते. राजगडावरच्या बाले किल्ल्यावर अगदी टोकाला आपण आलो आहोत आणि इथून आता मी तुम्हाला तिन्ही माच्या दाखवतो. पूर्व दिशेला असलेली सुवेळा माची, दक्षिण दिशेला असलेली संजीवनी माची, सगळ्या माच्यांमध्ये मोठी असलेली माची जी उत्तर दिशेला आहे ती म्हणजे पद्मावती माची. ही माची फार महत्त्वाची होती कारण जिजाऊंचे इथे वास्तव्य होते. आणि अशा प्रकारे राजगड आपण पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये टाका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.